नमस्कार, मी स्मिता टोळे, स्मिताज डेलिकेसीज मध्ये आपलं स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव येणार आहे आणि त्या 10-11 दिवसांमध्ये आपण बाप्पाला आवडणारे अनेक गोड प्रकारचे मोदक करत असतो। पण यावेळेला मी करणार आहे वाटल्या डाळीचे मोदक, म्हणजे नमकीन मोदक, कारण वाटली डाळ सुद्धा बाप्पाला खूप आवडते। चला तर मग सुरू करूया वाटल्या डाळीचे मोदक। तर त्याच्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ एक 7-8 तासापूर्वी मी भिजवली आहे। भिजल्यावर ही डाळ अशी छान ह्याचे 2 तुकडे झाले पाहिजे, छान भिजली पाहिजे। त्याच्यानंतर ह्या डाळीतलं पाणी काढून आपण चर्न करून घेणार आहे। ही डाळ मिक्सर मधून बारीक करताना ह्याच्यामध्ये मी आलं आणि हिरवी मिरची घालते आहे। डाळ आपली बारीक झाली आहे आणि ही अशी छान रवाळ डाळ मी वाटली आहे। 3 ते 4 टेबलस्पून तेल। थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हिंग। हिंगानंतर आपण टाकणार आहे धणे, जिरं आणि बडीशोप हे आपण टाकणार आहे। थोडंसं मंद याला परतणार आहे। त्याच्यानंतर आपण टाकू हळद आणि हळद टाकल्यावर आपल्याला टाकायची ही डाळ। तर छान परतायचं, मंद आच केलंय गॅसची, छान परतायची आणि याला एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर आपण याला एक वाफ देणार आहे। झाकण ठेवल्यावर 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढणार आणि पुन्हा हे थोडंसं परतून ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे साखर आवडीप्रमाणे, साधारण 2 ते 3 टीस्पून, आमचूर पावडर 1 टीस्पून आणि मीठ पण 1.5 ते 2 टीस्पून। तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण घालू शकता। मी हिरवी मिरची आणि आलं घातलंय, तिखट पण तुम्ही घालू शकता। पुन्हा आपण एक वाफ देऊ याला आणि मग आपलं सारण तयार झालं। हे वाफ द्यायला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं। आता आपली डाळ छान झालेली आहे, थंड करायला काढून ठेवते। ही डाळ मात्र थोडीशी बारीकच वाटायची आहे, कारण आपल्याला ह्याचं स्टफिंग करायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर कोथिंबीर, खोबरं सुद्धा आपण घालू शकतो। इथे मी घेतला आहे 2 वाट्या मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, त्याच्यानंतर चवीला मीठ, ओवा, थोडीशी हळद आणि चिली फ्लेक्स, आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स। हे सगळं छान मिक्स करूया। आता मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे 4 टेबलस्पून साजूक तूप, पातळ। आता छान आपल्याला भिजवायचं आहे। तूप सगळ्या मैदा आणि रव्याला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तूप त्याच्यामध्ये। आता आपण पाण्याने हे हळूहळू भिजवूया। असं छान मोहन साधारण इतपत मी घातलेलं आहे। आता आपण पाण्याने हे भिजवणार आहे। थोडं जरा खूपही घट्ट भिजवायचं नाही आपल्याला। आपण जसं कणिक भिजवतो पोळीसाठी त्याच्याहून थोडंसं असं टाईट असं भिजवायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये रवा घातलाय त्याच्यामुळे तो थोड्या वेळाने फुलणार आहे। एक 10 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे। थोडा तुपाचा हात लावते याला। आता एक 10 ते 15 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेली आहे ह्याला। आपण आता मोदक करायला सुरुवात करणार आहे। ही थोडीशी तांदूळाची पिठी घेतली आहे हाताला थोडी लावायला। आता एक छोटे छोटे गोल करायचे, साईडचं पातळ लाटायचं, साईडचं। आता हे लाटून झालं। आता हाताला थोडं तांदूळाचं पीठ लावलं, याला पाणी लावायचं आणि हे थोडंसं सारण इथे ठेवून पीठ लावायचं हाताला।
असं झालं. आता या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या एका साईडनी अशा बांधायच्या, म्हणजे असं वरती छान टोक आलं पाहिजे. असं आपला छान मोदक झाला पाहिजे. 21 मोदक आपले आता बांधून झाले आहेत. आता आपण तळायला घ्यायचे. इथे गॅस लावते. तेल तापलं आपलं. थोडासा गॅस बंद करते आणि आपले हे मोदक आपण आता तळायला. गॅस बंद ठेवलाय पहिल्यांदा आणि हळूहळू हे आपल्याला तळायचं. पहिले 1 मिनिट बिलकुल उलटवायचं नाही, मग नंतर उलटवायचं. पहिले तेल असं मोदकांवर टाकून थोडंसं वरचा भाग तळून घेऊया आपण. पण पहिल्यांदा हा जो टोक आहे मोदकांचा ते थोडंसं कडक झाल्याशिवाय उलटा नाही करायचा मोदक. आणि आता पुन्हा मंद आचेवर पुन्हा तळायचं. आता आपले छान खमंग मोदक छान तळून झाले. मी आता काढते. असे सगळे आता मी 21 मोदक तळून घेते. खमंग खुसखुशीत वाटल्या डाळीचे नमकीन मोदक तयार झाले आहे. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्मिता डेलिकसीज या माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब